नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे अयोग्य मागणी, नातेवाईक थेट कार्यालयात घुसले. सांगली एसटी कार्यालयात महिला कर्मचाऱ्याच्या छळाचा आरोप. सांगली येथील राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयात महिला कर्मचाऱ्याच्या कथित लैंगिक छळाच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एसटीच्या वर्धापन दिनी ही घटना घडल्याने आणि एका वरिष्ठ लिपिकाने महिला कर्मचाऱ्याकडे अयोग्य आणि आक्षेपार्ह मागणी केल्याचा आरोप समोर आला असून या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला कर्मचारी सांगली येथील एसटी कार्यालयात कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसापासून वरिष्ठ लिपिकाकडून तिला मानसिक त्रास दिला जात असल्याची चर्चा होती. अखेर संबंधित लिपिकाने महिलेकडे अश्लील स्वरूपाची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या महिलेनं घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना व नातेवाईकांना सांगितला. घटनेची माहिती मिळताच संतप्त नातेवाईकांनी थेट एसटी कार्यालय गाठलं. त्यांनी संबंधित वरिष्ठ लिपिकाला जाब विचारत त्याच्याशी धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांसमोरच हा प्रकार घडल्याने काही काळ कार्यालयात वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. दरम्यान या प्रकरणानंतर महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचा दावा करणाऱ्या एसटी कार्यालयातच महिला कर्मचारी सुरक्षित नसल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच कार्यस्थळी महिलांच्या संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या अंतर्गत तक्रार निवारण समितीची भूमिका काय होती याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.